नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन वानखेडे सर। आज आपण बघणार आहोत संकीर्ण प्रश्नसंग्रह 2। त्यामधील आपला प्रश्न क्रमांक 1 चालू आहे। पहा, खालील प्रश्नांच्या उत्तरांचा अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे। म्हणजे आपल्याला दिलेले काय आहे तर MCQ आहे, तर आपण ते काय करणार आहोत, सोडवणार आहोत। ठीक आहे, तर पहा प्रश्न क्रमांक 1 काय म्हणतोय ते पहा। खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण आहे हे आपल्याला काय करायचं आहे, सांगायचं आहे। यामध्ये प्रश्न काय म्हणत होता की वर्ग समीकरण कोण आहे, दिलेल्या ऑप्शनपैकी कोणतं हे ऑप्शन आहे की जे वर्ग समीकरण आहे हे आपल्याला काय करायचं आहे, निवडायचं आहे। तर पहा, आता तुम्हाला इथं पहिला ऑप्शन काय दिलेला आहे, 5/x - 3 बरोबर x चा वर्ग। तर यामध्ये तुम्ही काय करणार, आता अशी क्रिया करून पहा की जे की आपल्याला सामान्य रूपामध्ये मिळालं पाहिजे वर्ग समीकरणाच्या। तर वर्ग समीकरण आपण कोणाला म्हणत असतो, ज्या चलाचा सर्वात मोठा घातांक 2 असला पाहिजे अशा समीकरणाला काय म्हणत होतो आपण, वर्ग समीकरण आहे असं म्हटलं होतं। जसं की तुम्हाला समजून घेण्यासाठी पहा, ax चा वर्ग अधिक bx बरोबर c बरोबर। या समीकरणामध्ये चल एकच वापरलेला असलं पाहिजे आणि त्याचा सर्वात मोठा घातांक 2 असला पाहिजे, अशाला आपण काय म्हणत होतो, वर्ग समीकरण म्हणत होतो। हे काय आपलं मग आता वर्ग समीकरण आहे। ठीक आहे, वर्ग समीकरण आहे। तर आता या 4 पर्यायामधून तुम्हाला सांगायचं आहे की कोणतं हे वर्ग समीकरण आहे। ठीक आहे, तर इथं पहा 5/x - 3 दिलेला आहे। ठीक आहे, आता यांना काय करणार आपण, हा जर x काढायचा असेल तर या पर्यायाला आपण काय करणार, पहा छेदामधला x काढायचा असेल तर पूर्ण टर्मला काय करेल मी x ने गुणल। तर मग इथला छेद इथं पहा x × 5/x - 3x आणि x × x चा स्क्वेअर व्हायला आहे, म्हणजे इथं x³ यायला लागलाय। आपल्याला घातांक किती पाहिजे, फक्त 2 पाहिजे। तर हे पर्याय होऊ शकते का, नाही। पहिला पर्याय उत्तर येणार नाही। मग आपण दुसऱ्या पर्यायावर जाऊयात। पहा दुसरा पर्याय काय सांगायला लागलाय, x न या ब्रॅकेटला गुणला आणि समोर 2 आहे। समजा आता मी b पर्यायाला सोडवत आहे। पहा तर x × x काय झाला, x चा वर्ग अधिक x × 5, तर हा झाला 5x बरोबर 2। आता आपल्याला सामान्य रूपात घ्यावा लागेल याला समीकरणाला बरोबर करून। तर मग पहा बरं, x चा वर्ग अधिक 5x आणि हा 2 मध्ये आणला तर -2 बरोबर 0। तर मग आपला पर्याय कोणता बरोबर यायला लागलाय, दुसरा। आपल्याला बाकीचे पर्याय शोधायची गरज नाही, कारण आपल्याला दुसऱ्या पर्यायामध्येच आपलं उत्तर मिळत आहे, कारण दुसरा जो पर्याय आहे तोच काय आपलं वर्ग समीकरण आहे। ठीक आहे, तर मग याला काय करायचं आहे, राईट करून घ्या किंवा याचा आन्सर कंप्लीट करून घ्या। ठीक आहे, तर यानंतर पहा खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण नाही। आता पहिला जसा प्रश्न होता त्याच्या विरुद्ध प्रश्न आला इथं। आपण इथं काय करत होतो, वर्ग समीकरण सांगत होतो आहे किंवा नाही। तर इथं काय करायचं, आपल्याला वर्ग समीकरण नाही हे सांगायचं आहे। तर पहा पहिल्या याच्यामध्ये काय व्हायला लागलंय, पहा पहिला ऑप्शन काय दिलेला आहे, x चा वर्ग अधिक 4x बरोबर 11 अधिक x चा वर्ग। तर या टर्मला जर इकडे आणलं तर काय व्हायलंय, किंवा याला तिकडे न्या तुमच्या मनानं, एक तर उजव्या बाजूला घ्या किंवा डाव्या बाजूला घ्या। समजा x चा वर्ग अधिक 4x वजा 11 आणि वजा x, कारण ही टर्म आपण इकडे आणली तर काय व्हायला, पहा हे वर्ग आहे याला, तर हे x चा वर्ग आणि हा वजा x चा वर्ग कॅन्सल व्हायला लागलाय। तर आपल्याला टर्म काय मिळेल मग, 0 4x वजा 11। यामध्ये x चा वर्ग यायला लागलाय का, नाही। तर x चा वर्ग नाही म्हणजे आपल्याला इथंच काय मिळालं, त्याचं उत्तर मिळायला लागलंय, कारण आपल्याला वर्ग समीकरण नसलेलं सांगायचं आहे। तर याच्यामध्ये x चा वर्गच नाही आहे, म्हणजे हे वर्ग समीकरण होणार नाही। म्हणून आपण काय सांगणार की आपला पर्याय कोणता आहे, पर्याय आपला A आहे। तर पर्याय A ला काय करा, टिप करा, राईट करून घ्या। तर पर्याय A आपले हे वर्ग समीकरण नाही, त्याचा ऑप्शन आहे। ठीक आहे, तर आता पहा x चा वर्ग, तिसरा प्रश्न पहा, x चा वर्ग अधिक kx अधिक k बरोबर 0 ची मुळे वास्तव व समान असतील तर k ची किंमत खालीलपैकी कोणती। तर आपल्याला काय करायचं आहे, दिलेले जे समीकरण आहे त्यावर काय करायचं आहे, विवेचक काढायचा आहे। तुम्हाला तिन्ही गोष्टी शिकवलेल्या आहेत कोणकोणत्या, डेल्टा म्हणजेच कोण आपला b² वजा 4ac, म्हणजेच काय करत असतो आपण, डेल्टा बरोबर 0, 3 अटी होत्या, डेल्टा ग्रेटर दॅन आणि तिसरा काय होता, डेल्टा लेस दॅन, म्हणजे एक तर वास्तव व समान असतील किंवा वास्तव व असमान असतील। आणि डेल्टा जर लहान असेल 0 पेक्षा तर काय असणार, ते वास्तव संख्या नाही, वास्तव नसतात आहे। हे काय असतील, वास्तव व असमान असतील आणि वास्तव व समान असतील, डेल्टा बरोबर 0। तर तुम्हाला काय म्हणते, वास्तव समान असतील तर k ची किंमत किती आहे हे सांगायचं आहे। तर मग मला सांगा, तुम्ही आता इथं सांगत असताना दिलेलं समीकरण काय, x चा वर्ग अधिक kx अधिक k बरोबर 0। तर इथं वास्तव व समान सांगत असताना याची काय करूयात, तुलना करूयात बरोबर। तुलना करून काय सांगणार आपण, a ची किंमत 1, b ची किंमत k आणि c ची किंमत पण काय झाली इथं
केच झाली. मग इथं लिहू शकता तुम्ही की दिलेल्या याची समीकरणाची काय करायली तुम्ही तुलना करत आहात. ठीक आहे. आणि मग सांगा कोणासोबत केली आता सांगा सामान्य रूपासोबत केली. मग आपल्याला फॉर्म्युला काय होता सामान्य रूपाचा लक्षात घ्या. मुळे वास्तव समान असतील तर तेव्हा कोणता फॉर्म्युला घेतला होता आपण b² - 4ac बरोबर. बरोबर. आता याच्यात किमती ठेवून द्या सरळ सरळ. डेल्टा म्हणजेच कोण होय आपला b² - 4ac होय. तर ते मी डायरेक्टली इथं लिहिलं. मग आता याच्यात किमती टाका केचा वर्ग ठीक आहे वजा 4 एची किंमत किती आहे 1 आणि पुढे पहा पुढे काय दिलेलं आहे के. तर ठीक आहे केचा वर्ग वजा 4 1 4 आणि हा के तर हे झाला 4k. तर अशा वेळेस काय करणार आता आपण पहा केचा वर्ग आणि 4k दिलेला आहे. तर या टर्ममधून मी के कॉमन काढला तर के वजा 4 बरोबर 0 व्हायला लागला. मग हे 0 या दोन टर्मला सेपरेट द्या के बरोबर 0 होईल आणि के वजा 4 बरोबर 0. तर केची किंमत किती आली 0. ठीक आहे. आणि इकडे केची किंमत किती व्हायला लागली वजा 4 तिकडे गेला तर अधिक 4 म्हणजे आपल्याला दोन किमती मिळायला लागल्या एक के बरोबर 0 आणि के बरोबर 4. तर आपला याच्यातला पर्याय कोणता बरोबर येईल ते पहा. तर आपल्याला पर्याय काय लिहावं लागेल सी पर्याय लिहावं लागेल. म्हणजे आपलं उत्तर काय आहे वास्तव समान असतील तर केची किंमत काय व्हायली 0 आणि 4. तर पर्याय सीला राईट करा. ठीक आहे. तर हे 3 प्रश्न झाले. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 4 बघूयात. प्रश्न क्रमांक 4 चालू आहे आपल्याला पहा. तर याच्यामधला अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. ठीक आहे. तर काय म्हणतोय प्रश्न क्रमांक पाहून घ्या 4 √2x² वजा 5x अधिक √2 बरोबर 0 करिता विवेचकाची किंमत खालीलपैकी कोणती. तर आपल्याला यामध्ये काय करायची आहे विवेचकाची किंमत काय करायची आहे काढायची आहे. तर विवेचकाची किंमत काढत असताना आपण विवेचकाचा फॉर्म्युला शिकलेला आहे आठवते का. काय सांगितलं होता डेल्टा बरोबर b² - 4ac. तर हा आपण विवेचक काढताना फॉर्म्युला यूज करत असतो. तर मग आता हे करत असताना आता तुम्हाला इथं एक समीकरण दिलेलं आहे. तर त्या समीकरणाला पहिले लिहून घ्या वर्गमुळात 2x² वजा 5x अधिक वर्गमुळात 2 बरोबर 0. तर या समीकरणाला काय करणार आपण तुलना करणार या समीकरणाची. तर मग काय करायचं पहा दिलेल्या समीकरणाची काय करू आपण तुलना करू. पहा तुलना करू कोणासोबत करायची सामान्य रूपासोबत ax² अधिक bx अधिक c बरोबर 0. तर यामध्ये ए बीच्या किमती सांगा. ए बरोबर किती व्हायला लागली मग √2 बी बरोबर किती व्हायला लागली वजा 5 आणि सी बरोबर काय व्हायला लागली वर्गमुळात 2. तर यावरून काय करणार आपण की या पर्यायापैकी कोणता अचूक पर्याय बरोबर आहे ते आपण निवडणार. तर मग याला सोडवून घ्या. तर मग विवेचक करत असताना काय म्हणलं होतं आपण पहा b² - 4ac. तर हे आपला झाला फॉर्म्युला. तर यामध्ये किमती ठेवायच्या. मग काय व्हायला लागलं वजा 5 ब्रॅकेटचा वर्ग वजा 4 एची किंमत किती आहे वर्गमुळात 2 आहे. तर वर्गमुळात 2 ठेवली आणि पहा सी किंमत दिलेली आहे ती पण वर्गमुळात 2 आहे ही पण वर्गमुळात 2 ठेवा. तर मग पहा तर काय व्हायला वजा 5चा वर्ग काय झाला 25 वजा हे 4 रूटला गुणलं √2ला गुणून घ्या. मग काय व्हायला लागले ते पाहून घ्या बरं 25 वजा 4 रूटला गुणल्यामुळं √2चा काय झाला इथं वर्ग झाला. वर्ग आणि रूट काय व्हायला कॅन्सल बाजूला लिहून घ्यायलो पहा. मग काय सांगितलं आहे 25 वजा 4 गुणिला 2. मग मला सांगा 25 आणि 4 दोन्ही 8. तर 25 मधून 8 गेले किती गेले 25 मधून 8 गेले किती उत्तर राहिले 17. ठीक आहे. हे तर तुम्हाला माहिती आहे. मग आपला पर्याय कोणता बरोबर आला पर्याय बी हा आपला बरोबर आहे. हे आपलं उत्तर आहे. मग पर्याय बीला काय करू शकता तुम्ही राईट करू शकता. लक्षात आलं आहे. हे तर -5 तर उत्तर मिळालं नाही तुम्हाला काय मिळालं 17 उत्तर मिळालं. तर मग पर्याय बीमध्ये 17 ऑप्शन होता आपला म्हणून आपण त्याला काय केलं राईट केलं. तर मग तसंच आता प्रश्न क्रमांक 5 काय सांगतो ते पहा खालीलपैकी कोणत्या समीकरणाची मुळे 3 व 5 आहेत. तर आपल्याला काय करायचं असं कोणतं समीकरण आहे की त्याचे मुळे 3 व 5 आहेत असं सांगायला लागले. तर आपण काय करू समजा आपल्याला आता मुळे गेलेली आहे तर 3 व 5. मग आपण काय करू मुळे पहा मुळे समीकरणाची मुळे ठीक आहे समीकरणाची मुळे कोण आहेत आपल्याजवळ 3 व 5 आहेत. तर आपण काय करणार आता मुळे आहेत तर आपण त्यांना काय सांगणार ते एक्सच्या किमती समजून घेऊ. मग समजा आपल्याजवळ आता एक्स बरोबर काय लिहिलं आपण 3 लिहिलं व एक्स बरोबर इकडे काय लिहूयात आपण 5 लिहू. तर यांना काय करूयात आता समीकरणामध्ये तयार करायचं म्हणल्यानंतर काय करूया उजव्या बाजूला डावीकडे आणलं तर x - 3 बरोबर काय झालं 0 व परत x - 5 बरोबर काय झालं हे पण 0 झालं. मग आता यांना काय करा दोघांना एकत्रित बनवा. एकत्रित बनवायचं म्हणजे काय एकत्रित लिहायचं बनवा म्हणजेच एकत्रित लिहा x - 3 आणि हा x - 5 बरोबर 0. तर मग या दोन्ही टर्मची काय करा आता या दोन्ही कंसाची काय करा गुणाकार करा. मग सांगा एक्सनं या एक्सला गुणलं तर एक्सचा वर्ग वजा एक्सनं 5ला गुणलं तर वजा 5x परत वजा 3ने एक्सला गुणा वजा 3x वजा झाला आता अधिक 5 त्रिकम 15 बरोबर 0. तर मला सांगा इथं काय व्हायला उत्तर मग एक्सचा वर्ग वजा 5x वजा 3x वजा 8x अधिक 15
बरोबर 0. तर हे ऑप्शन कुठं आहे ते चेक करून घ्या. एक्सचा वर्ग वजा 8x अधिक 15, एक्सचा वर्ग वजा 8x अधिक 15 हे दुसरं ऑप्शन आहे आपलं. तर दुसऱ्या ऑप्शनला काय करून घ्या तुम्ही, टिक मार्क करा किंवा राईट करून घ्या. आणि याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला समजावून सांगितलं आहे, ते लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा. ठीक आहे. यानंतर प्रश्न क्रमांक आपण 6 बघूयात. द्या प्रश्न क्रमांक 1 मधील आपला प्रश्न 6वा चालू आहे. ठीक आहे. तर प्रश्न 6वा काय म्हणतोय पहा, खालीलपैकी कोणत्या समीकरणांच्या मुळांची बेरीज वजा 5 आहे. आपल्याला काय सांगितलं आहे, मुळांची बेरीज वजा 5 आहे हे सांगायचं आहे. कोणत्या मुळांची बेरीज यायला लागली ते आपल्याला काय करायचं आहे, शोधायचं आहे. तर इथं पहा तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत, 1 2 3 आणि 4. तर तुम्हाला हे याच्यावरून काय करायचं आहे, शोधायचं आहे की कोणत्या मुळांची बेरीज वजा 5 येईल. ठीक आहे. तर आता तुम्हाला माहिती आहे मुळांची बेरीज कशी लिहितो असतो आपण, लक्षात घ्या. मुळांची बेरीज, ठीक आहे, मुळांची बेरीजचा फॉर्म्युला काय आहे आपला, अल्फा प्लस बीटा. काय, अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू मायनस b/a. तर हे काय झालं, आपला फॉर्म्युला झाला मुळांच्या बेरजेचा. तर मग आता पहिल्या समीकरणाला चेक करायचं असेल तर आपण कसं पाहूयात, पहा बरं. पहिल्या समीकरणाला घेतलं आहे समजा 3x वर्ग वजा 15x अधिक 3. तर याच्यात a b पहा, a बरोबर 3 आहे, b बरोबर वजा 15 आहे आणि c बरोबर 3 आहे. तर याच्यामध्ये चेक करून पहा बरं, अल्फा प्लस बीटा म्हणजे वजा b 15 आणि हे वजा 15 आहे आणि खाली 3 आहे. तर पहा 3 3 5 15. आपल्याला पहा वजा वजा अधिक व्हायला पण उत्तर 5 यायला, पण आपल्याला उत्तर काय पाहिजे, वजा 5 पाहिजे. तर हे उत्तर बरोबर आहे का त्याच्यासाठी, नाही. तर याच्या जागी आता दुसरा ऑप्शन ठेवून पहा ते बरोबर येईल का. काय दिलेलं आहे पहा बरं, एक्सचा वर्ग वजा 5x अधिक 3. ठीक आहे. तर या ऑप्शनला आपण चेक करतो म्हटलं तर काय व्हायला, एक्सची किंमत किती आहे 1, पुन्हा काय करशाल बीची किंमत किती आहे वजा 5 आणि सीची किंमत किती आहे 3. म्हणजे याची काय करत आहोत आपण, सरळ सरळ तुलना करत आहोत या समीकरणामध्ये. ठीक आहे. आणि आपण किंमत ठेवूयात. तर मग आपल्याला इथं फॉर्म्युला तर माहीत झाला होता, अल्फा प्लस बीटा बरोबर काय फॉर्म्युला झाला होता, वजा b/a. तर ठीक आहे, वजा लिहिला आपण. परत पहा इथं बीची किंमत किती आलेली आहे, वजा 5. इथे वजा 5 आहे आणि एची किंमत किती आहे, 1 आहे. परत वजा वजा का व्हायला लागले, अधिकच व्हायला लागले. हे पण उत्तर त्याचं बरोबर असेल का, नाही, कारण आपल्याला वजा 5 उत्तर आलं पाहिजे. तर मग आता काय करूयात, इथं समीकरणमधला तिसरा पर्याय ठेवून पाहूयात, जे की एक्सचा वर्ग अधिक 3x वजा 5 आहे. ठीक आहे. तर पहा बरं, एक्सचा वर्ग अधिक 3x वजा 5. तर इथं किंमत काय व्हायली, 1. इथं किती व्हायली, बीची किंमत तुलना केल्यानंतर 3 आणि इथं किती व्हायली, वजा 5. तर बीची किंमत आहे 3, तर 3 तर येणारच नाही आहे कारण आपल्याला वजा 5 आहे. सरळ सरळ आता या चौथ्या पर्यायावर आपला चौथा पर्याय बरोबर मिळेल. पहा चौथा पर्याय काय आहे, 3x वर्ग अधिक 15x अधिक 3 बरोबर 0. ठीक आहे. इथं आपण याची काय करायला राहिलो, तुलना करायलो. मग याची किंमत किती सांगितली 3, बीची किंमत किती घेतली मग आपण 15 आणि सीची किंमत किती घेईल मग आपण इथे 3 घेईल. ठीक आहे. तर फॉर्म्युला माहिती आहे, दोन मुळांची बेरीज बरोबर काय, अल्फा प्लस बीटा बरोबर वजा b/a. तर वजा b/ पहा वजा तर लिहिलं आहे, बीची किंमत किती आहे मग आता इथे 15 आहे. ठीक आहे. तर हे झाली वजा 15 आणि एची किंमत किती आहे 3 आहे. तर मग पहा 3 1 3 3 5 15. तर आपल्याला उत्तर किती मिळाले, वजा 5. म्हणजे पर्याय कोणता बरोबर आहे आपला, पर्याय डी हे आपलं उत्तर आहे. म्हणजे पर्याय डी मध्ये आपल्याला काय मिळाले, याचं आन्सर मिळायला लागले. ठीक आहे. मग पर्याय डीला काय करा, राईट करून घ्या. ठीक आहे. यानंतर पहा प्रश्न क्रमांक 7 काय सांगायला, वर्गमुळात 5m वर्ग वजा वर्गमुळात 5m अधिक वर्गमूळ 5 बरोबर 0 ला खालीलपैकी कोणते विधान लागू पडते. मग आता कोणते विधान लागू पडते म्हणजेच काय काय दिलेलं हे समीकरण आहे. या समीकरणाला सांगायचं आहे आपल्याला, काय करायचं आहे की हे वास्तव व समान आहे, असमान आहे, की वास्तव व समान आहे, की वास्तव संख्याच नाहीत, की या तिन्ही मुळे म्हणजे किंवा हे तिन्ही मुळेच आहेत. या पर्यायापैकी आपल्याला काय करायचं इथं सांगायचं आहे. तर आता तुम्हाला माहिती आहे वास्तव व समान कधी सांगू शकत असतो पहा, डेल्टा बरोबर 0 जर असेल तर मुळे वास्तव व काय असते, तर वास्तव व समान असते. तर ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे रूल. दुसरा रूल काय, डेल्टा ग्रेटर दॅन 0 असेल तर वास्तव व असमान असतील, वास्तव व असमान. ठीक आहे, असमान. आणि जर डेल्टा लहान असेल 0पेक्षा तर वास्तव संख्या नसतात, वास्तव संख्या नाही, वास्तव संख्या नाही. हे आपण शिकलेले आहेत. ठीक आहे. तर मग इथे काय करायचं, आता याला सोडवून पाहायचं आहे. म्हणजे काय करणार, दिलेल्या समीकरणाला काय करणार पहिले पाहून घ्या. दिलेलं समीकरण काय, 5m वर्ग वर्गमुळात 5m अधिक वर्गमुळात 5 बरोबर 0 ची तुलना काय करायलो, आता याची तुलना करायलो. कोणत्या करणार, ची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करू.
ठीक आहे. तर याची तुलना करत असताना काय सांगणार मग आता, एची किंमत, बीची किंमत आणि सीची किंमत. तर ए बरोबर किती आहे मग आता, वर्गमुळात 5, बी बरोबर आहे वजा वर्गमुळात 5 आणि सी बरोबर आहे वर्गमुळात 5. तर मग आता जेव्हा आपण विवेचक सांगतो तेव्हा फॉर्म्युला काय होता आपला, बीचा वर्ग वजा 4ac. तर याच्यात किमती ठेवा, बीची किंमत किती आहे वजा वर्गमुळात 5 ब्रॅकेटचा वर्ग वजा 4 झाला 4 लिहिलं आहे. परत ए किंमत किती आहे वर्गमुळात 5, तर इथे वर्गमुळात 5 लिहिली आणि सी पण काय वर्गमुळात 5च आहे, तर वर्गमुळात 5च लिहिली. ठीक आहे. तर मग पहा हे वर्गमूळ 5चा वर्ग वजा, तर इथं झाला 5च वजा, मग पहा हे 4 आणि वर्गमुळात 5 गुणिला वर्गमुळात 5. तर इथं काय व्हायलं मग पहा बरं, हे 5 जशाला तसे वजा 4 आणि हे वर्गमूळचा स्क्वेअर व्हायला आणि परत पहा हे असं झालं स्क्वेअर. तर स्क्वेअर आणि वर्गमूळ कॅन्सल, तर उत्तर काय मिळते मग पहा बरं, 4 इथे 5 आहे 5 वजा आणि 4 गुणिला काय व्हायले 5. तर मग पहा 5 वजा 4 पंचे 20, तर वजा 20मधून 5 गेले तर वजा 15 आले. तर काय मिळाली किंमत तुम्हाला, वजा 15 किंमत मिळायला लागली. तर वजा झाली. मग आता इथं डेल्टा मोठा झाला का, नाही झाला, कारण आपल्याला काय व्हायला डेल्टा लहान व्हायला लागला. तर वजा 15 म्हणल्यानंतर हे वास्तव संख्या असतील का, नाही, कारण डेल्टा बरोबर 0 असेल तर आपण वास्तव समान सांगू शकतो. पण डेल्टा मोठा आहे का इथे, नाही, तर निगेटिव्ह आला, म्हणजेच काय व्हायला 0 मोठा झाला, तिकडली संख्या म्हणजे वास्तव संख्या आहेत का हे, नाही. तर यांचा पर्याय कोणता व्हायला लागला मग, सी व्हायला लागला आहे. कोणता बरोबर आहे पर्याय, सी, हे वास्तव संख्या नाही, वास्तव संख्या नाही. तर हे पर्याय त्याचा आहे. तर मग यानंतरचा प्रश्न क्रमांक आपल्याला काय 8 बघायचा आहे. ठीक आहे. तर यांचा स्क्रीनशॉट काढून घ्या. प्रश्न क्रमांक 1 मधील आपला शेवटचा MCQ चालू आहे, प्रश्न क्रमांक 8. ठीक आहे. पहा, x वर्ग अधिक mx वजा 5 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ 2 असेल तर m ची किंमत खालीलपैकी कोणती आहे, हे आपल्याला काय करायचं आहे, सांगायचं आहे. म्हणजे काय करणार आपण, या वर्ग समीकरणामध्ये आपण काय करणार, एक मूळ ठेवणार आणि m ची किंमत काय करणार, सांगणार की किती आहे. ठीक आहे. वर्ग समीकरण तुम्हाला दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, x वर्ग अधिक mx वजा 5 बरोबर 0. यामध्ये काय करू आपण, एक मूळ जे दिलेलं आहे, कोणतं एक मूळ आहे पहा, एक मूळ दिलेलं आहे आपल्याला जे की मूळ आहे 2. ठीक आहे. तर हे 2 काय करू, या समीकरणामध्ये ठेवू. मग पहा 2 हे समीकरणमध्ये ठेवूयात. मग आपल्याला m ची किंमत मिळेल, समीकरणमध्ये ठेवू, कारण आपल्याला काय करायचं आहे, 2 जर ठेवलं तर आपल्याला उत्तर काय मिळेल, m ची किंमत काय मिळेल हे आपल्याला सांगायचं आहे. मग आपण काय करूयात, हे 2 या समीकरणामध्ये ठेवून पाहूयात. मग आपल्याला किंमत काय मिळेल ते आपण शोधूयात. पहा 2चा वर्ग अधिक m ब्रॅकेटमध्ये 2 परत वजा 5 बरोबर 0. ठीक आहे. तर 2चा वर्ग काय व्हायला लागला आहे पहा, 2चा वर्ग 4 अधिक हे 2 आहे तर हे 2m वजा 5 बरोबर 0. ठीक आहे. तर इथं वजा 5 आहे आणि 4 आहे, लक्षात घ्या. वजा 5मधून 4 गेले तर किती उरले मग, वजा 1 उरला बरोबर 0. तर 2m बरोबर वजा 1 तिकडे टाका, 1 आला, तर m बरोबर 1 आणि हा 2 सोबत, या m सोबत हा 2 आलेला आहे गुणाकारामध्ये, त्याला पलीकडण्या तो भागाकारात जाईल. तर m ची किंमत किती यायला लागली मग, 1/2. तर 1/2 यामध्ये पहा पर्याय कोणता आहे, पर्याय नंबर सी आहे. तर मग आपला पर्याय नंबर सी काय असेल, बरोबर असेल. याला राईट करून घ्या. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला प्रश्न क्रमांक 1 जो अचूक पर्याय निवडण्याचा होता तो आपला प्रश्न क्रमांक 1 पूर्ण झालेला आहे. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 2 लगेच बघूया. स्क्रीनशॉट काढून घ्या. प्रश्न क्रमांक आपला 2 चालू आहे. काय म्हणतोय पहा, खालीलपैकी कोणती समीकरणे हे वर्ग समीकरणे आहेत. आपल्याला काय करायचं आहे, दिलेले क्वेश्चन काय सांगायचे आहे, ते वर्ग समीकरणे आहेत किंवा नाही हे सांगायचं आहे. आपल्याला माहिती आहे वर्ग समीकरण आपण कधी म्हणत असतो, दिलेल्या समीकरणाला जेव्हा दिलेल्या समीकरणामधील सर्वात मोठा घातांक 2 असला पाहिजे आणि त्या पूर्ण समीकरणामध्ये काय असला पाहिजे, एकच चल वापरलेला असला पाहिजे. तर पहा आता इथं तुम्हाला एक क्वेश्चन दिलेला आहे पहिला, त्यामध्ये पहा काय म्हणलं त्यानं, m चा वर्ग अधिक 2m अधिक 11 बरोबर 0. दिलेले एक समीकरणामध्ये पहा हे वर्ग समीकरण आहे की नाही ते चेक करा, कारण समीकरणामध्ये काय सांगितलेलं आहे, चल m दिलेला आहे आणि चलाचा सर्वात मोठा घातांक किती पाहिजे आपल्याला, 2 पाहिजे. ठीक आहे. तर मग या चलाचा सर्वात मोठा घातांक इथं 2 आहे, म्हणून आपण याला काय म्हणू शकतो की हे सर्व वर्ग समीकरण आहे. मग लिहा m चा वर्ग अधिक 2m अधिक 11 बरोबर 0 हे समीकरण वर्ग समीकरण आहे, वर्ग समीकरण आहे. आणि याच्यात आपण सांगू शकतो हे का आहे, कारण चलाचा सर्वात मोठा घातांक
घातांक 2 आहे. काय आहे? 2 आहे. ठीक आहे. तसंच मग इथे सांगा दुसऱ्या प्रश्नाला काय म्हणलं मग पहा दुसरा प्रश्न काय सांगायला x वर्ग वजा 2x अधिक 5 बरोबर x वर्ग. तर याला पण सांगा या समीकरणाला हे वर्ग समीकरण आहे की नाही. तर पहिले याला बरोबर लिहून घ्या. पहा x वर्ग वजा 2x अधिक 5 बरोबर x वर्ग. तर याला मध्ये आणलंय तर x वर्ग वजा x वर्ग वजा 2x अधिक 5 बरोबर 0 अधिक आणि वजा हे झाला 0 वजा 2x अधिक 5 बरोबर 0. तर या समीकरणामध्ये आता x वर्ग म्हणजे सर्वात मोठा घातांकवाली टर्मच नाही दिलेली आहे, इथं चलच दिलेला नाही. तर हे वर्ग समीकरण आहे का? नाही. तर मग लिहा की वर्ग समीकरण नाही, वर्ग समीकरण नाही. आता पहा अशा प्रकारे आपण इथले दोन्ही प्रश्न बघितलेले आहे. शेवटचा तिसरा प्रश्न पहा काय सांगतोय. आता इथं पहा तुम्हाला काय दिलेला आहे x अधिक 2 ब्रॅकेटचा वर्ग. तुम्ही विस्तारित रूपामध्ये शिकलेले आहे. कोणता फॉर्म्युला शिकलेला आहे आठवते का? पहा बरं a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर हा फॉर्म्युला तुम्ही शिकलेले आहे. तर काय सांगितलं होतं आपण a वर्ग अधिक 2ab अधिक bचा वर्ग हा फॉर्म्युला आपण शिकलाय. तर मग याला पण काय करा विस्तारितमध्ये लिहा. म्हणजे समजा की हा आपला कोण आहे a आहे आणि हा कोण आहे आपला b. तर त्या प्रकारे याला विस्तारित करा. a वर्ग म्हणजेच कोण x वर्ग अधिक 2 ab a म्हणजेच कोण झालाय x b म्हणजे कोण झालाय 2 अधिक bचा वर्ग म्हणजे 2चा वर्ग आणि इकडे कोण आहे आपला 2x वर्ग. ठीक आहे. मग पुढे काय व्हायला पहा x वर्ग अधिक 2 टू जा 4 x अधिक 2चा वर्ग काय झाला परत 4 आणि इकडे कोण आहे 2x वर्ग. आता इकडे 2x वर्ग आहे या पूर्ण समीकरणाला आपण त्या साईडला देऊ राईट साईडला. तर काय व्हायला पहा 2x वर्ग वजा x वर्ग तिकडे गेला हा पण वजा 4x वजा 4 बरोबर 0. ठीक आहे. तर पहा 2x वर्गामधून एक x स्क्वेअर काढला तर एक x स्क्वेअर उरला आपला. तर वजा 4x वजा 4 बरोबर 0. तर इथं पहा दिलेल्या समीकरणामध्ये पहा बरं सर्वात मोठा घातांक 2 आहे का? आहे. तर हे आणि चल एकच आहे का? आहे. तर हे आपलं वर्ग समीकरण आहे. तर मग आपण म्हणू शकतो की हे समीकरण वर्ग समीकरण आहे. हे समीकरण वर्ग समीकरण आहे, वर्ग समीकरण आहे. ठीक आहे. का आहे? तर कारण सर्वात मोठा घातांक किती आहे तिचा 2 आहे म्हणून आपण याला काय म्हणू शकतो की हे वर्ग समीकरण आहे. तर अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 2 पूर्ण केलेला आहे. तर या प्रश्न क्रमांक 2चा स्क्रीनशॉट काढून घ्या. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 3 बघूया. क्रमांक आपला 3 चालू आहे. काय म्हणतोय ते प्रश्न पाहून घ्या. खालीलपैकी प्रत्येक समीकरणाच्या विवेचकाची किंमत काढायची आहे आपल्याला. काय करायची आहे? विवेचक म्हणजे डेल्टा काढायचा आहे. ठीक आहे. तर मग दिलेलं समीकरण पहिले वर्ग समीकरण आहे किंवा नाही ते पहिले चेक करून घ्या. नंतर याची काय करतो आपण मग तुलना करतो. नंतर आपण काय करणार विवेचक काढण्यासाठी b² वजा 4ac या फॉर्म्युल्यामध्ये आपण काय करणार यांच्या किमती ठेवणार बरोबर. नंतर आपण फाइंड आउट करणार की विवेचक किती आहे. ठीक आहे. तर मग पहा दिलेलं समीकरण काय 2y वर्ग वजा y अधिक 2 बरोबर 0 हे समीकरण आहे. तर मग याची तुलना पहा ची तुलना कुणासोबत करायलो आपण सांगा बरं. मग आता तुलना कोणासोबत करायलो आपण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करू आपण याची तुलना करत आहोत. ठीक आहे. तर मग आता तुलना करत असताना तुम्हाला a ची किंमत मिळाली किती आहे इथं 2 b ची किंमत आहे वजा 1 आणि c ची किंमत आहे 2. ठीक आहे. तर मग आपण विवेचक काढण्याचा फॉर्म्युला काय सांगितला होता b² वजा 4ac बरोबर. तर bचा वर्ग b ची किंमत आहे वजा 1 तर याचा वर्ग वजा 4 1 ची किंमत सांगा 2 दिलेली आहे 2 आणि c ची किंमत किती आहे इथं पण 2च दिलेली आहे 2. ठीक आहे. तर मग पहा वजा 1चा वर्ग 1 वजा पहा 4 दूनी 8 8 दूनी 16. ठीक आहे. समजायला इथं किंवा 2 गुणिला 2 करा 4 आणि 4 16 4 चौक 16. तर पहा वजा 16तून 1 जर काढला तर इथं किंमत किती आली वजा 15. म्हणजे आपण काय करत आहोत b² वजा 4ac ची किंमत काढत आहोत बरोबर. तर किती आली मग वजा 15. म्हणजेच विवेचक किती मिळाला तुम्हाला विवेचक किती मिळाला वजा 15. म्हणजे पहिल्या प्रश्नाची किंमत आपण काढली विवेचकाची तर किती आली वजा 15. आता दुसरा प्रश्न पाहून घ्या. यामध्ये पण आपल्याला विवेचकाची किंमत सांगायची आहे. तर इथंच दिलेलं जे समीकरण आहे ते वर्ग समीकरण आहे का पहिले चेक करून घ्या नंतर तुलना करा. तर इथं पहा 5mचा वर्ग आहे वजा m आहे. इथं समीकरण बरोबर दिलेलं नाही आहे वर्ग समीकरण नाही आहे तर त्याला आपण वर्ग समीकरणामध्ये बनवून घेऊयात. तर 5mचा वर्ग वजा m बरोबर 0. तर पहिले बनवून घ्या 5mचा वर्ग वजा m शून्याला मध्ये आणलं अधिक 0 बरोबर 0 ची तुलना. आता या समीकरणाची तुलना करूयात. ची तुलना कोणासोबत करायलो आपण सामान्य रूपासोबत ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 सोबत करत आहोत. ठीक आहे. सी करू. मग आता मला सांगा यामध्ये a ची किंमत किती आहे 5
बीची किंमत किती आहे -1 आणि सीची किंमत झाली 0. तर विवेचकाचा फॉर्म्युला काय होता बीचा वर्ग वजा 4ac बरोबर बीची किंमत ठेवा -1चा वर्ग वजा 4, एची किंमत किती आहे 5 ठेवली, सीची किंमत आहे 0 ठेवला आहे. तर 1चा वर्ग 1च होईल वजा 4 पंचे 20 आणि 20 गुणिले 0 तर किंमत किती यायला लागली इथं 1 यायली. तर बीचा वर्ग वजा 4ac किंमत आली 1 म्हणजे विवेचक काय मिळायला तुम्हाला लागला इथं विवेचक मिळाला 1. म्हणजे अशा प्रकारे आपण काय केलं इथं दुसरा प्रश्न आपण काय केलेला आहे पूर्ण केलेला आहे. ठीक आहे. तर यानंतरचा प्रश्न क्रमांक 3 आहे तो हा तिसरा प्रश्न पाहून घ्या. सेम पॅटर्न इथं पण करायचा आहे. मग दिलेलं समीकरण वर्ग समीकरण आहे का तर आहे. सर्वात मोठा घातांक 2 आहे, चल एकच वापरलेला आहे, कॉन्स्टंट टर्म पण आहे. लिहून घ्या वर्गमुळात 5x वर्ग वजा x वर्गमुळात 5 बरोबर 0 ची तुलना काय करायलो आपण कोणासोबत करणार मग ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 c करू. ठीक आहे. तुलना करत आहोत. मग एची किंमत किती व्हायला लागली वर्गमुळात 5, बीची किंमत किती आहे -1 आणि सीची किंमत परत आहे वर्गमुळात 5. ठीक आहे वजा. मग आता मला सांगा आता परत काय करणार विवेचक काढत असताना फॉर्म्युला तोच बीचा वर्ग वजा 4ac बरोबर बीची किंमत आहे -1चा वर्ग वजा 4, एची किंमत आहे वर्गमुळात 5 परत इथं पण गुणिला वजा वर्गमुळात 5 दिलेला आहे. ठीक आहे. मग 1चा वर्ग किती झाला 1 वजा 4. आता हा वजा वजा काय होईल इथे अधिक वर्गमुळात 5 गुणिला वर्गमुळात 5 आहे. ठीक आहे. मग पुढे काय व्हायला लागले 1 अधिक 4 वर्गमुळात 5 ने वर्गमुळात 5ला गुणल्यानंतर वर्गमुळाचा काय झाला वर्ग, तर वर्ग आणि मूळ कटला तर 1 अधिक 4 गुणिला 5 तर इथं काय व्हायला 1 अधिक 4 पंचे 20 आणि हा 1 किती व्हायला 21 तर b² वजा 4ac ची किंमत आली 21 म्हणजे विवेचक मिळाला तुम्हाला 21. तर अशा प्रकारे आपण काय केलेले आहे इथं प्रश्न क्रमांक 3 मधले सब क्वेश्चन तिन्ही पण काय केलेले आहे इथं पूर्ण केलेले आहे. इथं व्यवस्थित लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा. ठीक आहे. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 4 बघूयात. लक्ष द्या प्रश्न क्रमांक आपला 4 चालू आहे. प्रश्न 4 काय म्हणतोय 2x वर्ग अधिक kx वजा 2 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ वजा 2 आहे तर k ची किंमत किती. तर आपल्याला काय करायचे आहे दिलेल्या समीकरणावरून काय करायची आहे k ची किंमत काय करायची आहे काढायची आहे आणि आपल्याला या समीकरणासोबत एक मूळ दिलेला आहे. तर आपण ते मूळ काय करूयात या समीकरणामध्ये ठेवून बघूयात. ठीक आहे. तर समीकरण काय बरं 2x वर्ग अधिक kx वजा 2 बरोबर 0. तर यामध्ये वर्ग समीकरणाचे एक मूळ दिलेलं आहे. वर्ग समीकरणाचे मूळ काय वर्ग समीकरणाचे एक मूळ कोणतं दिलेलं आहे एक मूळ काय दिलेलं आहे वजा 2 आहे. ठीक आहे. तर हे काय करूयात आपण समीकरण याच्यामध्ये ठेवून देऊयात वजा 2 हे समीकरण मध्ये ठेवू. तर आपण काय करत आहोत आता हे जे मूळ दिलेलं आहे ते या समीकरणामध्ये काय करायलो आपण ठेवायलो आहे. तर मला सांगा आता ठेवत असताना काय व्हायले 2 x ठिकाणी काय करणार आलो आपण x बरोबर वजा 2 हे समीकरणमध्ये ठेवत आहोत. तर मग x ठिकाणी काय करा तुम्ही वजा 2 ठेवा वजा 2चा वर्ग अधिक k x ठिकाणी काय झालं परत वजा 2 आणि वजा 2 बरोबर 0. ठीक आहे. तर मग 2 वजा 2चा वर्ग काय झाला 4. ठीक आहे. इथं 4 लिहिलं आहे. परत अधिक आणि वजा आहे तर काय करणार अधिक वजा वजा k गुणिला 2 तर वजा 2k वजा 2 बरोबर 0. ठीक आहे. तर 2 चौक 8 इथं 8 आलाय वजा 2k वजा 2 बरोबर 0. तर 8 मधून लक्षात घ्या हे 8 अधिक आहे आणि हा वजा आहे तर 8 मधून 2 गेले 6 राहिले आणि वजा 2k बरोबर 0. ठीक आहे. तर आपण काय करणार आता 6 बरोबर वजा तिकडे गेलाय तर वजा 2k तिकडे गेला तर काय व्हायला अधिक 2k व्हायला. तर मला सांगा k ची किंमत काढायची आहे तर 6 या गुणाकारातला 2 इकडे आला तर भागाकारात जाईल आणि इकडे काय उरलाय k. तर मला सांगा 2 2 त्रिकम 6 तर k ची किंमत किती व्हायला लागली 3 यायला लागली. k ची किंमत किती यायला लागली 3 यायला लागली. लक्षात यायला का आपण काय केलं तर की दिलेला जो मूळ आहे ठीक आहे ते काय केलं आपण या समीकरणामध्ये ठेवलंय x ठिकाणी म्हणजे x बरोबर वजा 2 हे समीकरणामध्ये आपण ठेवूयात म्हणजे दिलेलं मूळ. मग आपल्याला काय मिळेल k ची किंमत मिळेल. ठीक आहे. तर k ची किंमत किती आली इथं 3 आली. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला प्रश्न क्रमांक 4 पण पूर्ण झालेला आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा. ठीक आहे. धन्यवाद.